नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा तुमच्या एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वाजले संध्याकाळचे 7:15 आणि आत्ता आपण चाललो आहे मुंबईच्या दिशेने रवाना होतो आहे. आणि आत्ता इथून चाललो आहे देवरुखला आणि आपल्याला सोडायला येतो आहे आपला रिक्षावाला दादा बबन्या दादा. तर बबन्या दादासोबत आपण आत्ता देवरुखला जाणार आहोत आणि 9 वाजता देवरुख ते संगमेश्वर रेल्वे स्टेशन बस आहे 9ची आणि ट्रेन आहे आपली कोकण कन्या रात्रीची. बघूया आपल्याला बसायला भेटते की नाही, कन्फर्म नाही, कारण ट्रेनला गर्दी असेल. आज संडेसुद्धा आहे. आत्ता आपण जाऊया आपल्या रिक्षामध्ये आणि तिथून मग देवरुखला. मित्रांनो, संध्याकाळी पाऊस वगैरे लावून गेला आहे आणि व्ह्यू बघा. आपल्याला सोडायला तात्यासुद्धा येत आहेत. अनिल तात्यासुद्धा येतं सोडायला आपल्या देवरुखला. काकी चला, बाय बाय. ओ काकू चल बाय. हो हा हो हो. चला बाबा नय ओके चल. होय ट्रेनने आता ही काय रिक्षा चालक मला संघटनेचे अध्यक्ष बबने दादा आता स्थायिक झालेत, तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे टाकतोय. पहिले मुंबईला रिक्षा चालवायचे डोंबिवलीमध्ये आणि आत्ता ते गावी तिकडे कायमचे स्थानिक झालेत आणि इकडेच रिक्षा वगैरे चालवतात. तर त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर टाकतो. संगमेश्वर तालुक्यामध्ये आमचं वांचोळे गाव आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये जर तुम्हाला कुठे जायचं असेल, संगमेश्वर तालुक्याच्या बाहेरसुद्धा कुठे जायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथं जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय ना, हा परमिट आहे काय? वातावरण सुद्धा खूप छान झाले बघा. पाऊस लागून गेलाय नुकताच. पाऊस लागून गेल्यानंतरच्या घडामोडी, ताज्या घडामोडी. कुठं झाड मोडलंय? हे बघा मित्रांनो, बाहेरून बघा. आणि इकडं आमच्याकडं कोकणात मोस्टली पाऊस पडल्यानंतर लाईट पहिली जाते. हे बिग पॅन आहे, सोड माय पॅन. व्हिडिओ बघतोस काय? हा होताच कुठं मध्ये तू एक वर्ष काय? चले बाय. मित्रांनो, आता आपण आहोत कांजिवऱ्यावर आणि ही समोर बस चालते ना, तर त्या बसमध्ये पॅसेंजर नाही आहेत. पण कार्गो बस आहे का काय? कार्गो नाही रे, कार्गो नाही रे, पॅसेंजर. पण ते खाली एमटी आहे आणि कंटिन्यू इंडिकेटर चालू आहे, कंटिन्यू. MH020 L2123 बस नंबर आहे. सह्याद्रीनगरला आहोत. पेट्रोल पंपावरती HP चा पेट्रोल पंप आहे आणि आत्ता CNG बोलतोय. आहे का प्रेशर? आणि CNG पण आहे, CNG प्लस पेट्रोल डिझेल. आता मित्रांनो, आपण आलोय देवरुख बस स्टँडला आणि 9 वाजता बस सुटते इथून. अजून तरी कोणी दिसत नाहीये. मान पहिला घ्यायचा. समोर मित्रांनो इकडे देवरुख बस स्टँड आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली इकडे अपोजिट साईडला साईनाथ कोल्ड्रिंक्स आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्या सोबत होते. तर क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल सर आपल्यासोबत आहेत आणि हे निखिल सरांचं शॉप आहे. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? मस्त. आणि सरांनी आत्ता मला सांगितलं की उद्या काय सर? राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा आहे उद्या आणि आमची अशी इच्छा आहे की अमित सारखा आमचा मित्र उद्या या सोहळ्याला उपस्थित राहायला पाहिजे. आधी सर इन्फॉर्म केलं असतं तर नक्की राहिलं असतं.
आता मी एक फ्लायर पाठवतो, तो तू पोस्ट कर, म्हणजे आपल्या जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत जाईल, चाहत्यांपर्यंत जाईल. हो नक्कीच. आणि आत्ता आपण मित्रांनो ही कोकम सरबत घेणार आहोत. तर एक सिद्धी, गिरी आणि अजरामर. तर याच्यामध्ये दोन्ही पण हे मॅन्युफॅक्चर ना ॲक्च्युली इथेच होतं. बघा, बागवाडी देवरूख आणि हे दुसरं आहे अजरामर. ते पण इथं मिडल लेन देवरूख, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. हे पण इथंच मॅन्युफॅक्चर होतं. तर तुम्ही कधी आलात देवरूखला तर साईनाथ कोल्ड्रिंक्समध्ये या आणि विजिट करा. हे गणा सांग मला येशील तू कवा. हे गणा सांग मला येशील तू कवा. पाऊस आला तरी तू नाही आला. पाऊस आला तरी तू नाही आला. आस माझ्या लागली जीवा मोरया. आस माझ्या लागली जीवा. हे गणा सांग मला येशील तू कवा. हे गणा सांग मला येशील तू कवा. आस लागे तुझी देवा जर का श्रावण सरी. 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 वाट किती पाहू वेगळा धावत ये लवकरी. वाट किती पाहू वेगळा धावत ये लवकरी. आभाळ हे भरले सारे धरणी माय नटली. हिरवाईच्या शृंगाराने सृष्टी एकवटली. हिरवाईच्या शृंगाराने सृष्टी एकवटली. हिरवाईच्या शृंगाराने सृष्टी एकवटली. स्वागता तुझ्या गणदेवा पहाट ही सजली. मित्रांनो आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे आणि हा बड्डे बॉय कालचा यो एक इकडं आणि यो एक झेंगटा आमचा एक. अय यो एक बड्डे बॉय ये एक. आणि बाकीचे कुठे आहेत? तू एक तिथे बसला आहे. बोला काय जेवायला स्पेशल? हो आम्हाला आणि आता सध्या वडापाववर भागवत आहेत. बड्डे बॉय आम्हाला कुठे आहे पार्टी? हा हॉटेलात तुम्ही हॉटेलात करून आला पार्टी आणि एकाला कुठं सोडला हवाय. चालेल चालेल. चॉकलेट बॉयला मित्रांनो पुण्याला जाणार आहे डायरेक्ट. वेदांश वाजलेत मित्रांनो रात्रीचे 12 आणि स्पेशल ट्रेन आले. पोरांची अरेंजमेंट बघा फक्त. आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन आहे. त्याला घ्या पिशवी. अरे फणस एक इकडे आहे तुमचा, विसरू नका. मला घेऊन यायला
तर मित्रांनो ही तुतारी एक्सप्रेस आहे. आधीची जी हॉलिडे एक्सप्रेस आली होती ती आम्ही सोडलीही. खूप गर्दी होती आणि आता तुतारी एक्सप्रेसला बघतो गर्दी नसेल तर ट्रेनमध्ये बसू. मित्रांनो आता आपण संघर्षवर्ण ट्रेन पकडले आणि डब्यांमध्ये खूप गर्दी आहे. आता आम्ही रिझर्वेशन डब्यामध्ये चढलोय पण तिकीट काढलेलं आहे. आपल्याला तिकीट आहे, बघू आता काय होतंय पुढे. आणि आम्ही टोटल 8 जण आहोत. जर्नलमध्ये अक्षरशः खतरनाक गर्दी आहे. चला हा पुढचा प्रवास बघूया आता काय होतो. सकाळी तर तुम्हाला समजेलच, मी डिटेल्समध्ये सांगेल काय झालं रात्री किंवा काय नाही. आणि तुतारी गाडी ही ॲक्च्युली दातुरी स्टेशनला थांबली होती, त्याच्या पुढे पण थांबले. आम्ही उतरलो चौघजण, बाकीचे आमचे फंटर गेलेत पुढे पनवेलवरून उतरून. पण आपण गावावरून मुंबईला देखील येऊन पोचलो आहे आणि दातिवली स्टेशनला ट्रेन थांबली तर तेव्हा आम्ही उतरलो. तिथून ऑटोने आलो आणि आता घरी येऊन आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आणि पुन्हा आपल्या रेग्युलर ड्युटीवर चाललो आहे, म्हणजे जॉबला चाललो आहे. चला तर मग हा प्रवास आपला इथपर्यंतच होता. तर कसा वाटला एकूणच प्रवास? आय होप तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल. तर हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढे शेअर करा.